आज आपण घेणार आहोत मे महिन्यातल्या लोकांची स्वभाव वैशिष्ट्य आणि त्याच्यावरती कुठल्या अंकांचं प्रभुत्व असतं. मंडळी, 5 बरोबर 6 पण येतोय. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजली ठोंबरे. माझं आणि तुमचंही चॅनेल अंजली टी उवाच याच्यावरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपलं एप्रिल महिन्यातल्या जन्म असलेली मंडळी कशी असतात इथपर्यंत आपलं झालं होतं. आता आज आपण येतोय की मे महिन्यातली मंडळी कशी असतात. पण त्याच्या आधी आपण हे बघणार आहोत की मे महिन्याच्या व्यक्तींच्या वरती कुठच्या कुठच्या अंकांचं प्रभुत्व असू शकतं. आता याच्यामध्ये पहिलं काय येणार आहे, एखादीचं मे महिन्यातली जन्मतारीख आपण घेणार असू तर पहिल्यांदा त्या व्यक्तीचा भाग्यांक हा आपण बघतो. मग त्याच्यानंतर आता मे हा 5वा महिना आहे, त्यामुळे 5 ह्या अंकाचं सुद्धा प्रभुत्व मे महिन्यावरती आहे. पण जसं आपण बाकीच्या महिन्यांच्या मध्येही बघितलं होतं की त्या महिन्याचा तर अंक असतोच, पण त्याच्याशिवाय अजून दुसराही एक अंक असतो की जो त्या महिन्यावरती आपलं प्रभुत्व दाखवत असतो. तसा मे महिन्यावरती 6 हा अंक आहे. त्यामुळे मे महिन्यातल्या मंडळींच्या वरती 5चं ॲज वेल ॲज 6चं दोन्हीचंही प्रभुत्व असणार आहे. आणि यांच्या गुणधर्मांसकट आपल्याला ही मंडळी वाचायची असतात. म्हणजे आता आपण काय करणार आहोत, तुम्ही एखादी जन्मतारीख मे महिन्यातली घेतली, तुमच्या घरातली व्यक्ती आहे म्हणा, की तुमचं मित्रमैत्रीण आहे, कोणी तुमचे आई वडील आहे, तुमचे सिनियर आहेत कोणतरी, किंवा एखादा ऍक्टर ऍक्ट्रेस आहे, किंवा एखादी इतिहासातलं व्यक्तिमत्व आहे, तर तुम्ही काय काय बघणार आहात. एक तर त्या व्यक्तीचा भाग्यांक, त्याच्यानंतर मे मधला जन्म आहे त्यामुळे 5लाही महत्व द्यायचंय, 6लाही महत्व द्यायचंय. मंडळी, या सगळ्या अंकांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा अभ्यास आपला झालेला आहे. आणि मग आपण असं बघणार असतो की त्या व्यक्तीचं जन्मस्थान काय आहे, त्याच्यातलेही अंक येणार आणि रुलिंग नंबर ॲज वेल ॲज आता डेस्टिनी नंबर, या सर्व अंकांचं सरमिसळ होऊन त्या व्यक्तीचा स्वभाव ठरतो. आता ही मे महिन्यातली मंडळी कशी आहेत, ही लोक गुणी असतात, कलाकार असतात. त्याच्यानंतर त्यांना कलाकार जरी त्यांची ती कला ते व्यक्त करत नसले तरीही कलेची आवड असलेली मंडळी असतात. रंगाचा उत्तम सेन्स असतो त्यांना. त्याच्यानंतर सौंदर्याची नजर असणारी पण असतात. त्याचबरोबर साहित्यातही त्यांना तेवढीच रुची असते. तसंच कुठेतरी गावाला जायचं, एखादी सहल काढायची, लांबची असो वा जवळची असो, ते सुद्धा एन्जॉय करायची, असं ह्यांचं व्यक्तिमत्व असतं. तसंच यांना ना नाविन्याची आवड असते, नवीन काही गोष्टी करून बघायला आवडतात. किंवा आता आपण म्हणतो ना की जगामध्ये काही नवीन गोष्टी येतात. टायपरायटरच्या नंतर कम्प्युटर आला, तर जी मंडळी या महिन्यातली आहेत त्यांना लगेच ते अप्लाय करून बघायला हवं असतं की अरे हे नवीन काय आहे, हे पण ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे. अगदी पूर्ण ज्ञान जरी नसलं तरी कमीत कमी हे काय आहे याचा उपयोग आपण कुठे करून घेऊ शकतो आणि आपले परिश्रम कमी होऊन जास्त श्रमामध्ये आपण जास्त चांगलं काम कसं करू शकतो, हाही बघण्याचा यांचा दृष्टिकोन असतो. संगीताची यांना आवड असते, गाणं म्हणत न म्हणत पण चांगला कान असतो त्यांना. मानसिक आणि शारीरिक सहनशीलता त्यांच्याकडे असते, समाजप्रियता त्यांच्याकडे असते. एकूणच यांचं व्यक्तिमत्व हे प्रभावी असतं. आपल्या विचारांनी, आपल्या निश्चयाने आणि आपल्या प्रयत्नांनी यांना पुढे जायला आवडतं. प्रयत्नपूर्वक, कष्टाने, स्वतःच्या फोकसने पुढे जायला आणि एखादी मोठी गोष्ट कष्टसाध्य असली तरी ती अचीव करायला यांना आवडतं. आणखीन एक महत्वाची गोष्ट बरं का, आजच्यापेक्षा माझा उद्या चांगला असला पाहिजे आणि उद्यापेक्षा माझा परवा चांगला असला पाहिजे, या विचाराने प्रेरित होऊन ही मंडळी काम करत असतात. आणि हे त्यांचे विचार आणि हे त्यांचे प्रयत्न हे त्यांच्या कामात आपल्याला दिसत असतात. आणि तुम्ही एक गोष्ट जर बघितली, ऑब्झर्व केली, तर खरोखरच ही लोक आजच्यापेक्षा त्यांचा उद्या चांगला करण्याच्या धडपडीमध्ये मग्न असतात.
यांनी पुढे जायचं जे आपलं प्लॅनिंग केलेलं असतं, आपल्या कामाचं जे प्लॅनिंग केलेलं असतं, याच्यामध्ये ना म्हणजे ते स्वतःच्या विचाराने पुढे जात असतात. सहसा त्यांना याच्यामध्ये कुणाची ढवळाढवळ नको असते. कुठल्या गोष्टींनी किंवा कुठच्या अडचणींनी विचलित होणं हे सहसा यांच्या स्वभावात आपल्याला बघायला मिळत नाही. आणि एक यांच्यानं स्वभावातली महत्वाची गोष्ट आहे. एखाद्याला एखादा शब्द त्यांनी जर दिला ना, तर तो शब्द त्यांना पाळायला आवडतो. आणखीन एखाद्याने जर एखाद्या व्यक्तीने स्वतःचं गुपित त्यांच्यापाशी सांगितलं ना, ते गुपित सहसा ते गुपितच ठेवतात आणि एक त्यांना ते मनातून असं समाधान वाटत असतं, की अरे या या व्यक्तीमध्ये आणि माझ्यामध्ये काहीतरी एक अशी एक गुपित गोष्ट आहे जी आम्हाला दोघांनाच फक्त माहिती आहे. पैशाच्या बाबतीत बरेचदा ही मंडळी नशीबवान असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. ज्यांनी भागीदारी केली त्याच्यातही त्यांना फायनान्शियल ग्रोथ हात देते किंवा लग्न झाल्यानंतर सुद्धा ही फायनान्शियल ग्रोथ त्यांना हात देते. फायनान्शियल ग्रोथ हात देते म्हणजे त्यांच्या फायनान्शियल पोझिशनमध्ये पॉझिटिव्ह बदल होऊ शकतात. आणि काय माहितीये का, आता नाही म्हटलं तरी 25 वर्ष झाली प्रॅक्टिसला, तर ही ऑब्झर्वेशन्स आहेत. आणि ही ऑब्झर्वेशन्स म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत अगदी तंतोतंत होईलच असं नाही, पण मॅक्सिमम 70-75% लोकांच्या बाबतीत हे बघण्यात आलेलं आहे. ही मंडळी भावनाप्रधान असतात, प्रेमळ असतात, पण भावनेमध्ये वाहवत जात नाहीत. यांना आपण कसं बघितलं होतं की सौंदर्याची जाण असते, सौंदर्याची आवड असते. छान डेकोरेट केलेल्या घरात यांना राहायला आवडतं. त्याच्यानंतर यांना कपडे सुद्धा डिसेंट घालायला आवडतात. म्हणजे असं नाही की अगदी त्यांना त्या कपड्यांचा शो करायचा असतो, पण त्यातले त्यात त्यांना व्यवस्थित डिसेंट दिसणारे किंवा आपण एखाद्या बाबतीत असं म्हणू शकतो की छान अंगाला बसणारे असे व्यवस्थित कपडे त्यांना घालायला आवडतात. म्हणजे यांचा ड्रेसिंग सेन्स चांगला असतो आणि यांना टापटिपीत राहायला आवडतं. पण याच्यामुळे काय होतं माहितीये का, की त्यांचं व्यवस्थित घर टापटिपीत राहणं याच्यामुळे त्यांची जी फायनान्शियल पोझिशन आहे त्याच्यापेक्षा इतरांना असं वाटत राहतं नेहमीच की यांच्याकडे जास्त पैसे असतात. मनाने उदार असतात. प्रसंगी काही वेळेला या लोकांनी स्वार्थ त्याग केलेला सुद्धा बघण्यात आलेला आहे. स्वभावामध्ये एक सेवाभाव असतो. म्हणजेच काय, आजारी व्यक्तींची खूप चांगल्या प्रकारे देखभाल करण्याची कपॅसिटी या मंडळींची असते. ही मंडळी विश्वासू असतात. या मंडळींना एक उत्तम मित्र म्हणून आपण संबोधू शकतो. यांना स्वतःला उत्तम उत्तम पदार्थ करायला आवडतात, खिलवायला आवडतात. मित्रमंडळी जमवून त्यांच्या आवडीचं खाणं पिणं करून त्यांना घालायला त्यांना आवडतं. आदरातिथ्य चांगलं करायला आवडतं. ऍट द सेम टाइम या लोकांनाही खाण्याची आवड असते, पण खाण्यापिण्याची आवड असते. परंतु एक सूचना आपण ही द्यावीसारखी वाटते मनापासून. हे जे खाणं पिणं आहे त्यांचं एक उत्तम चव आहे त्यांच्या तोंडामध्ये. त्यांना चांगला पदार्थ खायला आवडतो. जसं चांगलं बघायला आवडतं, जसं चांगलं इतरांना खायला घालायला आवडतं, तसं यांनाही आवडतं. पण हे जे आहे इथे थोडंसं त्यांनी स्वतःला सांभाळण्याची गरज आहे. काय असतं माहितीये का, यांची पचनशक्ती थोडीशी नाजूक असते. आणि कदाचित असं असतं की हे जर का असे जास्त तेलकट, जास्त तिखट असे पदार्थ जर ह्यांच्या खाण्यात आले, जे त्यांना आवडतात खायला, पण त्यांनी इथे सांभाळलं पाहिजे. खाणं पण आणि पिणं पण त्यांनी सांभाळायला हवं. नाही तर काय होऊ शकतं की पचनाला कठीण असलेले पदार्थ जर खाल्ले गेले तर यांना पुढे जाऊन ऍसिडिटीचा म्हणजे पित्ताचा त्रास होण्याची शक्यता मात्र असते. म्हणून त्यांनी आयुर्वेदात ह्याला एक छान शब्द वापरलाय, उष्ण आणि तीक्ष्ण असे पदार्थ खायचे त्यांनी टाळावेत. अजून त्यांच्या 2 संस्था आहेत की ज्याची काळजी त्यांनी घेण्याची गरज आहे. एक श्वसन मार्ग आणि एक मूत्राशय. या 2 गोष्टींची त्यांनी नेहमी म्हणजे अगदी काही फार मोठा काही होणार असा अशातला भाग नाहीये, पण ह्याची काळजी घेतलेली बरी अशी त्यांना एक प्रेमळ सूचना. आता मंडळी, आपण यांची स्वभाव वैशिष्ट्य, यांना प्रकृतीला त्रास काय होतो इथपर्यंत आपण आलो. आता आपण आलेलो आहोत या महिन्यातली 2 व्यक्तिमत्व. त्यातलं एक व्यक्तिमत्व आपण घेतलेलं आहे आपल्या इतिहासातलं.
इतिहासातलं म्हणजे फार मागचं नाही, परंतु स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्यांनी एक मोलाची भूमिका बजावली असं व्यक्तिमत्व तात्यासाहेब सावरकर किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर, म्हणजेच आपले लाडके विनायक दामोदर सावरकर. 28 मे 1883 भारतीय स्वातंत्र्य लढ्याची जी चळवळ होती त्याच्यामध्ये त्यांनी फार मोठा रोल केलेला आहे. आणि आपण जे म्हटलं ना, शब्द दिला तो शब्द पाळायला त्यांना आवडतो, तसा सावरकरांनी मनोमन हा शब्द आपल्या भारत भूमीला दिलेला, आपली मातृभूमी आहे तिला दिला होता. आणि त्यांचं एकूण आपण चरित्र जर बघितलं ना, त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते, यांच्याकडे काय नव्हतं. क्रांतिकारक, वकील, लेखक, राजकारणी, समाज सुधारक आणि हिंदू तत्वज्ञ आणि कवी सुद्धा. आपला अतिशय आवडतं एक त्यांनी लिहिलेलं एक गीत आहे, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. सगळ्या मंगेशकर कुटुंबियांनी म्हणून हे गायलेलं जे गाणं आहे, तो की हे ऐकल्यानंतर आपल्या अंगातला प्रत्येक रक्ताचा थेंब स्फुरायला लागतो आणि आपल्याला ते संपूर्ण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे आपल्या भूमीसाठी केलंय, फक्त त्यांनीच काय, बाकी पण सगळ्यांनी केलेलं जे आहे त्या सगळ्याची एक वेगळ्या प्रकारे आठवण व्हायला लागते. शिक्षणातही कुठे कमी नव्हतेच ते स्वतः बॅरिस्टर झाले होते आणि ते लंडनला राहत होते. त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी ह्या लढ्यामध्ये स्वतःला झोकून दिलं, त्यांनी काय, त्यांच्या बंधूंनी काय, जेव्हा या लढ्यामध्ये त्यांना स्वतःला झोकून दिलं, त्यांना अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा झाली. आणि अक्षरशः अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा होती. त्याचं जर का वर्णन आपण वाचली तर आपण कल्पना करू शकत नाही की एखादी व्यक्ती हे सहन कसं करत असेल. बरं, तिथेही राहून त्यांनी जे लिखाण केलं, म्हणजे प्रत्येक वेळेला हाच विचार त्यांनी केलेला आहे की याच्यापेक्षा जास्त मी स्वतःला झोकून देऊन काम कसं करेन. आपल्या मातृभूमीला शब्द दिला होता ना त्यांनी की तिला ब्रिटिशांच्या पासून स्वतंत्र करायचं त्यांनी ठरवलं होतं. त्याच्या पाठीमागे फोकस ठेवूनच ते काम करत होते. कसं आहे माहितीये का, काळं पाणी असं तेव्हा जी काळं कोठडी असते की नाही, तिथल्या वेदना सहन करत असताना सुद्धा डोळ्यासमोर त्यांच्या एकच ध्येय त्यांनी ठेवलं होतं, ते म्हणजे मातृभूमीला स्वतंत्र करायचं. त्यांना तेलाच्या गाण्याला झोपलं गेलं. छळ सहन करत सुद्धा कवित्व करत राहिले. ते त्यांच्यातलं क्रांतिकारकत्व संपलं नाही. नारळाच्या काथ्या कुटण्याचं सुद्धा काम यांच्याकडनं करून घेतलं जात असे. इतके शारीरिक कष्ट करत असताना सुद्धा कुठेही आपण बघितलंय ना सहनशीलता किती असते या मंडळींच्याकडे. त्याचं तंतोतंत उदाहरण आहे होय. मानसिक आणि शारीरिक सहनशीलता किती असावी माणसाकडे, आणि त्याच्यानंतर सुद्धा कुठेही 1% कमी काय होईल, जास्त त्यांचं हे क्रांतिकारकत्व वाढत गेलेलं आहे. आजही आपण ज्या वेळेला त्यांचं नाव घेतो ना, तर अभिमानाने आपली मान अजूनही ताठ होते. आता आपण त्यांच्या तारखेकडे येऊया. त्यांची जन्मतारीख 28, म्हणजे रुलिंग नंबर येतोय 1 म्हणजे जे मी ठरवले ते मी करणार, म्हणजे इच्छाशक्ती. मे महिन्याला आपण बघितलंय 5 पण आहे, 6 पण आहे, ते गुणधर्म आपण पाहिले. आता आपण जाणार आहोत त्यांच्या सालाकडे. 1883, एकदा 1, एकदा 3 आणि 2 वेळेला 8. 3 म्हणजे फोकस, 1 म्हणजे परत इच्छाशक्ती आणि 2 वेळेला 8 आणि 28 मधला एकदा आलेला आहे तो 8. प्रचंड कष्ट करण्याची तयारी आणि प्रचंड कष्ट करण्याची कपॅसिटी. आता या दृष्टिकोनातून तुम्ही हे सगळे अंक जोडून, आता आपण जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वर्णन आपण इथे घेतलं, खूप जास्त आपण नाही घेऊ शकलेलो, पण तुम्ही त्यांचं एकदा चरित्र वाचा, त्यांच्यावरची माहिती वाचा, त्यांनी केलेलं काम आहे ते तुम्ही बघा आणि हे अंक तिथे कसे कसे लागू पडतात ते अवश्य बघा. आता आपली मराठी मनावरती राज्य करणारी एक अभिनेत्री 17 मेची आहे, मुक्ता बर्वे. एक प्रगल्भ अभिनेत्री,
मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील नावाजलेली आणि यशस्वी अभिनेत्री. अनेक बक्षिसं तिला मिळालेली आहेत. अनेक चांगले चित्रपट, चांगली नाटकं आणि चांगल्या सिरियल्स. आपल्याला मुक्ता बर्वे म्हटल्यानंतर अनेक चित्रपटांची नेची नावं घेण्यात. उदाहरणादाखल मी तुम्हाला एक दोन चार सांगते. जोगवा, काय अप्रतिम काम केलंय, त्याच्यासाठी पुरस्कार. त्याच्यानंतर मुंबई पुणे मुंबई 1-2 आणि त्याच्यात केलेल्या स्वप्नील जोशी बरोबरचं काम तर म्हणजे दोघांनी मिळून बहारच आणलेली आहे. हायवे, डबल सीट, नाटकांमध्ये बघितलं तर आपण कबड्डी कबड्डी. याच्याशिवाय रसिका नावाचं प्रोडक्शन हाऊस पण मुक्ता बर्वे यांचं आहे. सिरियल्सचा आपण जो विचार केला टीव्हीवरती केलेल्या, तर अग्निहोत्र ती वेगळ्या प्रकारची भूमिका आहे. म्हणजे जोगवाची एक भूमिका बघा, त्याच्यानंतर तुम्ही कबड्डी बघा, मुंबई पुणे मुंबई बघा आणि त्याच्यानंतर एकदम अग्निहोत्र बघा, रुद्रम बघा. म्हणजे इथे आपल्याला दिसतच आहे की प्रगती करण्याची, स्वतःमध्ये सतत बदल करून नाविन्याची आवड, याचाही भाग घ्या तुम्ही. वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला आवडतायत. बरं, आपण इथे त्यांच्या सालाविषयी चर्चा करणार नाही आहोत. तरुण अभिनेत्रींच्या सालाविषयी चर्चा नसते करायची. 17 मे आहेत, 1 पण आहे, 7 पण आहे आणि त्याचा मिळून झालेला 8 पण आहे. म्हणजे कष्टाला कमी नाहीये. एक आहे तो काय दाखवतोय, विल पॉवर किंवा माझी प्रगती करण्याची इच्छा, नवीन नवीन गोष्टी करून बघण्याची इच्छा, म्हणून प्रोडक्शन हाऊस पण आहे. अग्निहोत्रमध्ये केलेलं काम ते एक वेगळं, आणि कबड्डी कबड्डीमध्ये केलेलं कदाचित आपल्याला वाटतं की अरे च्या ही एकच अभिनेत्री आहे का काय आहे. म्हणजे किती वेरीड गोष्टी केलेल्या आहेत. अशी ही अभिनेत्री आपण, म्हणून म्हटलं ना की आपल्या मनावरती राज्य करते. मंडळी, 2 गोष्टी सांगायच्या राहिल्या. एक तर 4 चौघीतलं काम आणि नाचगं घुमा. म्हणजे किती वेगवेगळ्या प्रकारचे. आणि मला वाटतं ना 4 चौघी मधला एक ठराविक असा एक 17 मिनिटाचं वगैरे काहीतरी एक असा पीस आहे. आणि तो मुक्ता बर्वेंनी एकदा करून दाखवलेला जो होता, असं वाटत होतं आपल्याला की आपण तिथेच गेलोय. म्हणजे काय ताकदीची अभिनेत्री आहे. जे तिने ठरवलंय किंवा जे तिला आयुष्यात करायचं आहे ते आजच्यापेक्षा माझा नेहमी उद्या चांगला असला पाहिजे, ते तिच्या कामातही तेवढंच रिफ्लेक्ट होतोय. आणि भरपूर शुभेच्छा तिला. आणि माझ्या वयामुळे मी म्हणू शकते की भरपूर आशीर्वाद पण. मंडळी, आज आपण इथेच थांबू. पण आपलं जे चॅनेल आहे अंजली टीव्ही वॉचर, याच्यावरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि तुमची कमेंट्स पण पाठवत राहा. धन्यवाद.